जय श्रीराम. हॅलो गाईज. आज माझा हा फर्स्ट व्लॉग आहे आणि फर्स्ट व्लॉगमध्ये ॲक्च्युली मला ट्राय करायचा होता खूप चांगला कंटेंट वगैरे असं देण्याचा. लेट्स सी, आपण स्टार्ट करूयात विथ रिव्ह्यू थिंग मूवीज ज्यात माझं एक्सपर्टीज आहेत. लिटरली इव्हनिंगची 5:30. यू कॅन सी इथं मी दाखवते वॉचमध्ये. इट्स 5:30 आणि आपल्याला 5:30 झाले आहेत आणि आपण मूवी स्टार्ट करतो आहे पूर्ण एकदम थिएटरसारखा फील देऊन स्वतःलाच. एवढा विषय मी कशा उद्या स्पीड आहे, चला लवकर यार. आई माझा स्पोर्ट्स आवर चालू आहे ग. स्पोर्ट्स वाव, साई तामणकर. तो मनाला असं लाईक टच झाला होता तिची ॲक्टिंग आणि ते तेवढा सीन बघून, जेणेकरून मी त्याच्यावरती डिसाईड केलं की लाईक आता आपण हाच मूवी बघायचा आहे आणि यालाच आपण रिव्ह्यू देऊ. कारण वाय नॉट वी स्टार्ट आर व्लॉग और रिव्ह्यू थिंग विथ आर मराठी मूवीज. आणि म्हणून मी फर्स्ट मूवी असा चूज केला जो आपल्या मराठीला रिप्रेझेंट करेल. आणि ॲक्टर्स म्हणले तर ॲक्टिंग खूप चांगली केलेली आहे. साई तामणकर, प्रसाद आणि मिस्टर ढवळेंची पण ॲक्टिंग खूप चांगली केलेली आहे. इमोशन्स खूप चांगले पोर्ट्रे केलेले आहेत जे की त्या मूवीचं लाईक मेन आहे. तसं मराठी सिनेमामध्ये मी तरी आत्तापर्यंत जेवढ्या मूवीज पाहिलेल्या आहेत त्यामध्ये ही मला एक खूप वेगळी स्टोरी वाटली आणि खूप अशी डिफरंट नाही का. इमोशन्स खूप आहेत जर मन लावून पाहाल तर. काय लोकांचं मी ऐकलं आहे की गुलकंद खूप लोकांना असा काइंड ऑफ बोर वाटला. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट, ज्यांना मूवीज किंवा आर्ट जे हे कळतं पोर्ट्रे कसं करायचं किंवा त्या वेळी जर पाहिलं तर हा खूप छान त्यांनी पोर्ट्रे केलेला आहे मूवी. आणि इमोशन्स खूप भरभरून आहेत यात, विच इज गुड ॲक्च्युली. सो मूवी आपण खतम केलेला आहे आणि सरप्रायझिंगली खरंच आधीपासून जी स्टोरी लाईन चांगली आहे ती शेवटपर्यंत त्यांनी कन्सिस्टंट आहेत. आणि शेवटी थोडंफार लाईक थोडं जेव्हा असं तसं नाही का. आता मी पूर्ण नाही सांगू शकत कारण ज्यांनी बघितलं नाही त्यांनी जाऊन पाहण्यासाठी. कारण जर सगळं प्लॉट सांगितलं तर त्याचा उपयोगच काय, राईट. सो रिव्ह्यू द्यायचं म्हटलं आउट ऑफ 5 मी देईन 3.54 स्टार्स, विच इज म्हणजे लाईक टायमिंग, डायलॉग, स्क्रिप्ट, स्टोरी लाईन बऱ्यापैकी खूप चांगली होती. जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि अजून कुठले मूवीज असतील, आपण जस्ट मराठी मूवीज नाही आहे रिव्ह्यू करणार, आपण बऱ्यापैकी पॅन इंडिया किंवा एशियन मूवीज किंवा हॉलिवूड मूवीज सगळ्या टाईपचे मूवीज रिव्ह्यू करणार आहोत. आणि जे असे अनडिस्कवर्ड आहेत किंवा नाही का ज्यांना ॲप्रिशिएशन ऑनलाईन भेटलेलं नाही आहे तसे. सो लेट्स सी हाव इट गोज. मला सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग एवढं पेशंटली ऐकल्याबद्दल एंडपर्यंत, कारण हा फर्स्ट व्लॉग आहे. हिट द लाईक बटन.